नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सवंदगाव येथे रस्त्याचे भूमिपूजन व 100 केव्हीए विद्युत रोहित्र याचा उद्घाटन सोहळा संपन्न। वैजापूर तालुक्यातील सवंदगाव येथे सवंदगाव वाडी ते परसोडा कारखाना अंदाजे 3 किलोमीटर रस्त्यासाठी 40 लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल व गावातील रस्ते, सभा मंडप, फेवर ब्लॉक आणि सार्वजनिक निधीजवळ 15 कोटी निधी मंजूर करून ही कामे केल्याबद्दल आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांचा गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार केला। सवंदगाव वाडी ते परसोडा कारखाना या रस्त्याचे भूमिपूजन व 100 केव्हीए विद्युत रोहित्र याचे उद्घाटन आमदार बोरणारे सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक सिंग राजपूत, उपतालुका प्रमुख मोहन साळुंखे, अजय पाटील चिकटगावकर, माजी उपसभापती सुनील कदम, तालुका प्रमुख राजेंद्र साळुंखे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश इंगळे, उपतालुका प्रमुख प्रकाश मतसागर, युवा सेना सोनू बंगाळ, उपविभाग प्रमुख प्रदीप गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख राजू छानवाल, उपविभाग प्रमुख मल्हारी पठाडे, सचिन गायकवाड, सोशल मीडिया प्रमुख राजेंद्र जाधव, सरपंच ज्योती रिठ्ठे, उपसरपंच यमुनाबाई पठाडे, उत्तम कदम, नवनाथ कदम, किसान मोर्चा जिल्हा सदस्य फकीरचंद कदम, डॉक्टर टिळे माजी उपसरपंच, कारभारी कदम, अशोक कदम, मंजा हारी कदम, नंदकिशोर कदम, गजानन कदम, नारायण कदम, रवींद्र कदम, रोहिदास कदम, बाबूराव कदम, गोरख कदम, भगवान कदम, बाळू सूर्यवंशी, शिवाजी कदम, चांगदेव कदम, अंबादास कदम, मोहन कदम, शिवनाथ कदम, संजय बोर्डे, गणेश कदम, सुनील कदम तसेच परसोडा, विवगाव, लोणी या गावातील शेतकरी उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी।